रमाई आवास योजनेअंतर्गत शेगाव तालुक्यातील सवर्णा गावात घरकुलांच्या वाटपामध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गावातील काही लाभार्थ्यांनी अपात्र असतानाही घरकुल मंजूर करून घेतल्याचे समोर येत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। सवर्णा येथील काही ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार गावाचे उपसरपंच आणि त्यांची पत्नी यांनी हात मिळवणी करत ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 205 या सरकारी खुल्या जागेवर खोटे 8 दस्तऐवज तयार करून तृतीय पक्षाला विक्री केली। त्यानंतर त्या ठिकाणी रमाई घरकुल योजनेअंतर्गत निधी मिळवण्यात आला। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पंचायत समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांनीही माहिती असूनही दुर्लक्ष करून पैशाच्या मोबदल्यात मजुरी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार संबंधित लाभार्थ्यांनी पहिला हप्ता देखील मिळवला असून खरे तर या योजनेचा लाभ गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच मिळायला हवा। मात्र आजही गावातील अनेक कुटुंबीय कुळाच्या घरात किंवा अतिक्रमण केलेल्या जागेवर राहत असून देखील त्यांना अद्याप घरकुल मंजूर झालेले नाही। ग्रामस्थांनी असा सवाल उपस्थित केला आहे की जेव्हा पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यावेळी अशा अपात्र व्यक्तींना योजना मंजूर होणे हे सरळ भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात तक्रारदारांनी पंचायत समिती व अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली असून 15 दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे। दरम्यान शेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉक्टर राजेंद्र सुरोशे यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगून नागरिकांना आश्वस्त केले आहे। युवा क्रांती न्यूज शेगाव। माझं नाव कुसुमताई रामदास चिंगडे, राहणार सवर्णा, गट ग्रामपंचायत चिंचोली। इथे जो काही हा भ्रष्टाचार होत आहे ह्या थांबण्याकरता मी इथे निवेदन घेऊन आलेले आहे। आमचे ग्रामसेवक ओराड साहेब, बोधोडे साहेब आणि उपसरपंच गौतम इंगळे तसेच सरपंच अरुणाताई बोबडेबाई यांनी हा भ्रष्टाचार केला। हा थांबवावा आणि त्यांना खरोखर अशा भ्रष्टाचार करणाऱ्याला कडक कारवाई करावी अशी आमची विनंती आहे। नाही केल्यास आम्ही इथं 15 दिवसानं आमरण उपोषण टाकू। सवर्णा व चिंचोली ग्रामपंचायत अंतर्गत घरकुलबाबत काही गावकऱ्यांच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे आले होते। त्यांचे निवेदन घेऊन त्यांना योग्य ते न्याय देण्यात येईल, त्यांच्या तक्रारीचं निराकरण करण्यात येईल।